लव्ह मॅरेज खास टिप्स. ब्रेकअपनंतर नवीन गर्लफ्रेंडची आयुष्यात एंट्री होणं फार अवघड नाही, पण घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणे तितके सोपे नाही. विशेषत समाज आणि कुटुंबाशी भांडण करून प्रेमविवाह केला असेल तर अशा परिस्थितीत नाते टिकवण्याचे आव्हान वाढते. प्रेमविवाह असो की ठरवून निवडलेला जोडीदार नात्यातून दुरावा कोणालाच आवडणार नाही. बेस्ट बॉयफ्रेंड बनून गर्लफ्रेंडला आपली अर्धांगी केल्यानंतर चांगला नवरा होण्यासाठी तुम्हाला काही गोष्ट कराव्याच लागतात. यासाठी लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्य समजून घेणं गरजेचं आहे. असो, तुम्हाला हे माहीत असेलच की भारतात घटस्फोटाचे प्रमाण 1.2% आसपास आहे. यात अधिकांश प्रेमविवाह मोडण्याचे प्रमाण दिसून येते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, दीपवीर, प्रियांका चोप्रा, निक जोनास, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांसारख्या जोडप्यांमुळे कोणीही प्रभावित होऊ शकते. परंतु नाते टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. प्रेमविवाह चांगला टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. बदल सहजतेने स्वीकारा. ज्यावेळी तुम्ही एकमेकांच्या प्रेमात असता त्यावेळीच्या तुलनेत लग्नानंतर दोघेही जास्त वेळ एकत्र घालवतात, त्यामुळे काहीही लपवता येत नाही. या दरम्यान एकमेकांबद्दलच्या सर्व गोष्टी एकमेकांना दिसून येतात. त्यामुळेच दोघांनाही वाटतं की लग्नानंतर आपला जोडीदार बदलला, तो असा नव्हता, असा का झाला, वगैरे वगैरे. एकमेकांना जाणून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते हे समजून घ्यायला हवे. लग्नाआधीचा तुमच्या स्वभावात जबाबदारीनुसार बदल करायला हवा. या परिस्थितीत तुमच्या जोडीदाराच्या बदलासंदर्भात न्यायनिवाडा करण्यापेक्षा ते समजून घ्या आणि तुमच्या पत्नीलाही पटवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही दोघेही लवकरच एकमेकांना समजून घेऊ शकता. 2. सरप्राईज आणि रोमॅन्स कायम ठेवला पाहिजे. डेटिंग दरम्यान प्रेमी प्रत्येक गोष्टीत उत्साही असतात. नव्या गोष्टी करण्याची इच्छा असते. प्रेमात गुपचूप भेटण्याची मजा काही औरच असते. लग्नाआधी पावसात भिजणे हे रोमॅन्टिक दिसते, पण लग्नानंतर आजारी पडण्याची भीती, भेटवस्तू देणे वगैरे पैशांची उधळपट्टी, काळजीच्या गोष्टीही कंटाळवाण्या वाटतात. याचं नाव असेल कदाचित लग्न. या गोष्टी आपण दूर केल्या पाहिजेत. नेहमी नाही, पण विशेष प्रसंगी किंवा अधूनमधून सरप्राईज देत राहा. असं असलं तरी तुम्हाला माहिती आहे की मुलींना सरप्राईज आवडतात आणि त्यामुळे नातं मजबूत होतं. आश्चर्य म्हणजे फक्त भेटवस्तू देणे नव्हे. आता तुम्हाला जुळवून घेण्याची गरज आहे, तरच तुम्ही जीवन आनंदाने जगू शकाल. 3. दुर्लक्ष करायला शिका. जेव्हा आपण एखाद्याच्या जवळ राहू लागतो तेव्हा आपण त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींकडे पाहतो. याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ केली पाहिजे. तसंच जेव्हा लग्नानंतर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडजवळ राहू लागतात तेव्हा ते एकमेकांच्या वागण्यावर आक्षेप घ्यायला लागतात. जरी आधी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना लग्नाआधी खाण्यापिण्याबाबत, शॉपिंग, कपड्यांबाबत, ग्रूमिंगबाबत सल्ले द्यायचे, प्रेमात बुडाल्यामुळे अनेक जण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण आता एकत्र असणं दुर्लक्ष करणं थोडं कठीण जातं, पण दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. उदाहरणार्थ कपडे घालणे, आंघोळ करणे, खाणेपिणे यासारख्या गोष्टींवर सल्ला देऊ नका. तसेच तिला तिच्या मनाप्रमाणे काही लहान गोष्टी करू द्या, कारण ती आता बदलू शकत नाही. लहानपणापासून सुरू झालेली सवय बदलणेही शक्य नाही, त्यामुळे तुम्ही घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करता. 4. खोटी स्वप्ने दाखवू नका. असे होऊ शकते की बॉयफ्रेंड बनताना काही आश्वासने दिली गेली आहेत आणि ती पूर्ण करू शकले नाहीत, पण त्यावेळी तुम्हाला फारशा अडचणीचा सामना करावा लागला नाही. आता लग्नानंतर असे करणे टाळा. वचन दिल्यानंतर तुम्ही ते पूर्ण केले नाही तर तुमचा विश्वास कमी होईल. एक वेळ अशी येईल की या गोष्टी भांडणाचे कारण बनतील. यामुळे तुमचे नाते तुटू शकते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला कोणतेही वचन देऊ नये. लग्नानंतर त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही तेव्हा या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो आणि ते एकमेकांना दोष देऊ लागतात. त्याच्या आवडीनिवडीचीही काळजी घ्या. 5. लैंगिक जीवन निरोगी ठेवा. आजकाल अनेक जोडपी लग्नाआधी शारीरिक संबंध बनवतात तर बरेच लोक तसे करू शकत नाहीत. परंतु या दोन्ही प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमचे लैंगिक जीवन निरोगी ठेवावे लागेल. लग्नानंतर जोडीदारावर सेक्ससाठी दबाव आणू नका. तसेच जवळ राहणे म्हणजे केवळ शारीरिक संबंध ठेवणे नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दोघांच्या संमतीशिवाय असे काहीही करू नका. याशिवाय दोघांनी एकत्र कुटुंब नियोजनाबद्दलही बोलायला हवे. तिला काही वर्षांनी मुले हवी असतील किंवा काहीही असेल तर एकत्र योजना करा. या प्रकरणाची घाई करू नका.